बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे. 2 दिवसापूर्वी आपण तेरणा धरणाला गळती लागल्याची बातमी दाखवली होती आणि आपण या धरण परिसरात आहोत. आपण या धरण परिसरातून ही बातमी दाखवली होती की आतल्या साईडनं पाणी कसं वाहत होतं. या दरवाजाच्या आतल्या साईडनं हे पाणी जात होतं आणि बाहेरल्या साईडला जर आपण बघितलं इकडल्या साईडला तर पाण्याचा प्रवाह जो आहे ते सगळ्याच दारातून पाणी जे आहे ते वेस्टेज पद्धतीनं वाहत होतं. मात्र आता जर परिस्थिती बघितली तर हे सगळं पाणी जे आहे ते बंद झालेलं आहे. ही अतिवृष्टी झाल्यानं धाराशिव जिल्ह्यात हे तेरणा धरण 5 ते 6 वेळा ओव्हरफ्लो झाले आणि हे धरण भरलं होतं. मात्र दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्हा, थेंबा थेंबाला तरसणारा जिल्हा, आता पाणी आल्यावर हे पाणी कशा चुकीच्या पद्धतीने काम न झाल्यामुळं, दुरुस्ती न झाल्यामुळं हे वाया चाललं होतं आणि आता ही जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्याकडून दुरुस्ती केलेली आहे. आपल्यासोबत इथले कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारूया. 2 दिवसापूर्वी ह्याला गळती होती, आता गळती थांबली आहे. ती काय होतं सांगू का, थोडं बी आता आम्ही बंद तर केलं तर सगळं हे जे जास्त पाऊस झाल्याच्या वेळेला काय झालंय, त्याचं पाणी म्हणजे ही लबर जी आहे ती थोडी जरा अशी जरा थोडी थोडी खराब झाली आहे ती. मग आम्ही काय करतो, पोती हे चिंध्या बसवतो. मग ही ती खेकडं काय करतात, समजा आता ती बंद बसवलं की लगेच आज थोड्या वेळानं अजून काढत लगे. मग ती थोडं बी दिसलं की तुम्हाला वाटतं ह्या लय 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 चाललं काय. आता ही दुरुस्ती केली का तुम्ही? हां, दुरुस्ती केली सगळी बाय सगळं दुरुस्ती केलेली आहे. आता पाणी होत नाही. आता पाणी नाही होत. हे तांत्रिक कारण जरी देत असले तरी प्रामुख्यानं मुख्य मुद्दा हा आहे की याची दुरुस्ती झालेली आणि पाणी जे वेस्टेज वाया जात होतं ते पाणी आता कुठेतरी धरणात राहणार आणि याचा फायदा निश्चितच बळीराजाला होणार आहे. सागर जाधवसह बालाजी निलफड, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. तेरणा धरण.